या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले. पहिल्या 24, 48 व 72 तासात करण्यात आलेल्या कारवाईचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर 3 स्थिर तपासणी पथके तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी पद्धत राबवून विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. तसेच जाहिरात पूर्व प्रमाणन व पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आचारसंहितेच्या कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही नवीन शासकीय घोषणा करण्यास मनाई असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणचे जाहिरात फलक झाकणे व प्रचार साहित्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरी भागात आचारसंहिता लागू नसली तेथेही नवीन घोषणा करता येणार नाहीत असे प्रशासनाने स्पष्ट केले. निवडणूक तयारीबाबत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतदान केंद्रांवरील किमान सुविधा तपासून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नामनिर्देशन प्रक्रिया शिस्तबद्ध राबवणे, मतदान यंत्रांची प्राथमिक चाचणी व यंत्रांच्या वाहतुकीबाबत राजकीय पक्षांना पूर्वकल्पना देऊन कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.